तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025. 31 डिसेंबर 2025. तरी पण अजूनही भरपूर लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही, कारण आज तारीख आहे 31 डिसेंबर, उद्या तारीख 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्ष. तर ही अजूनही भरपूर बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता कालपासून तर 31 तारखेपर्यंत आजपर्यंत भरपूर लाडक्या बहिणी जे आहेत ते एका वेळेस वेबसाईटवर जे आहे ते ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे ई-केवायसी ची वेबसाईट ओपन होत नाही, ओटीपी येत नाही, हा प्रॉब्लेम सुद्धा दिसून येत आहे. तर त्याबद्दल समोर तुम्हाला मी सांगणार आहे. पण बघा, ई-केवायसी ची तारीख वाढली आहे का? भरपूर लाडक्या बहिणींचे आपल्या मागच्या कालच्या टाकलेल्या केवायसीच्या व्हिडिओमध्ये प्रश्न येत आहे की ई-केवायसी करण्याची आता मुदतवाढ झाली आहे का, किंवा तारीख वाढली आहे का? कारण भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात येत आहे की तारीख वाढली, तारीख वाढली, तारीख वाढली. तर खरंच तारीख वाढली का, किंवा तारीख वाढणार आहे का ई-केवायसी करण्याची? तर बघा, सर्वात आधी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. वेबसाईटवर सर्वात आधी पाहून घ्या. वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसून येते की 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत, अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे, एडिट करायची आहे किंवा दुरुस्ती करायची आहे. अजूनपर्यंत वेबसाईटवर अपडेट झालेली नाही, तारीख जुनीच आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 2 दिवसाआधी अपडेट दिलेली होती फेसबुक पेजवर की 31 डिसेंबर 2025 च्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, त्यानंतर तारीख वाढणार नाही. आणि या ठिकाणी वेबसाईटवर सुद्धा सांगितलं होतं की शेवटची संधी आहे, तारीख वाढणार नाही. आणि अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलं 31 डिसेंबर 2025 2 दिवसाआधी. कदाचित जर शासनाने निर्णय घेतला आता, तर या निर्णयानुसार 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे. 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे. अजूनपर्यंत तारीख वाढलेली नाही, मुदतवाढ झालेली नाही. आजच्या तारखेपर्यंत मी हा व्हिडिओ सकाळी 31 डिसेंबरला सकाळी 9 वाजता हा व्हिडिओ मी शूट करत आहे. तोपर्यंत तारीख वाढलेली नाही. कदाचित शासनाने निर्णय जर घेतला की काही बहिणींची केवायसी बाकी आहे, काही प्रॉब्लेम येत आहे, तर शासनाकडून जर तारीख वाढवण्यात आली तर दिवसभरामध्ये आज किंवा उद्या तारीख वाढवू शकते. शासनाने तारीख वाढवून द्यायला पाहिजे, शासनाकडे नम्र विनंती आहे. कारण अजूनही लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे, त्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही. पण अजूनपर्यंत ऑफिशियली अशी कोणतीच अपडेट आली नाही की तारीख वाढली. त्यामुळे तारीख वाढली हा गैरसमज आहे, ती खोटी बातमी आहे. तारीख वाढलेली नाही, मुदतवाढ सुद्धा अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी साठी मिळालेली नाही. तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर करत आहे. सकाळच्या वेळेपर्यंत तारीख वाढलेली नाही. दिवसभरात जर अपडेट आली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल. स्पष्ट सांगत आहे, अजूनपर्यंत तारीख किंवा मुदतवाढ झालेली नाही. त्यामुळे दिवसभरामध्ये ज्या बहिणींनी केवायसी केलेली नाही, तर लगेच आजचा दिवस आणि रात्र तुमच्याकडे आहे, कधी पण ही वेबसाईट बंद होऊ शकते. त्यामुळे केवायसी पूर्ण करून घ्या. भरपूर लाडक्या बहिणींची तक्रार येत होती की वेबसाईट ओपन होत नाही, ओटीपी येत नाही. सर्वात आधी वेबसाईट तुम्हाला क्लिक करून ओपन करून दाखवतो. बघा, कमेंट बॉक्समध्ये आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट. त्या ठिकाणी क्लिक करा. मी सेम त्या ठिकाणी क्लिक करतो. बघा, सेम लिंक आहे, या ठिकाणी मी क्लिक करून दाखवतो. बघा, क्लिक केलं, वेबसाईट ओपन झाली. बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ओटीपी टाकण्याचं म्हणजे आधार क्रमांक टाकण्याचं पेज ओपन झालं. लगेचच सकाळी 9 वाजता मी तुम्हाला क्लिक करून दाखवलं. आता बघा, काही बहिणींची तक्रार आहे की ओटीपी येत नाही. तर हा प्रॉब्लेम झाला तर ट्रॅफिकचा. कारण आजपर्यंत 2 ते 3 महिने तुम्हाला केवायसी करण्यासाठी मिळाले, तेव्हा तुम्ही केवायसी केली नाही. पण आता जेव्हा काही बहिणींना माहित झालं की आता केवायसीची शेवटची तारीख आहे, त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त वाढलेलं आहे. काही बहिणी एडिट करण्यासाठी, तर काही बहिणी पुन्हा केवायसी करण्यासाठी, तर काही बहिणी त्यांना माहित नसल्यामुळे नवीन केवायसी म्हणजे फ्रेश केवायसी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवसामध्ये, शेवटच्या तारखेला ट्रॅफिक जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे ओटीपीचा प्रॉब्लेम भरपूर लाडक्या बहिणींना येत आहे, किंवा वेबसाईट ओपन होण्याचा प्रॉब्लेम, सर्व्हर बिझी, इनव्हॅलिड ओटीपी, अशा प्रकारचे प्रॉब्लेम दाखवत आहे. तो टेक्निकल प्रॉब्लेम नाही, वेबसाईट सुरूच आहे. फक्त हेवी ट्रॅफिक आणि खूप जास्त आता ट्रॅफिक वाढल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावी लागत आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला पुन्हा प्रयत्न करून तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आणि रात्री सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायचा. जर वेबसाईट दिवसभर सुरू राहिली तर रात्री सुद्धा तुम्हाला प्रयत्न करून तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. जर तारीख वाढली तर तुम्हाला अपडेट देण्यात येईल, तारीख वाढलेली नाही. आणि बघा, 2 व्हिडिओ टाकलेला आहे, 2 प्रकारे केवायसी करायचे. ज्या बहिणींकडे पती आहे, वडील आहे, दोन्ही ओटीपी टाकून केवायसी करू शकतात, त्या बहिणींनी हा व्हिडिओ पहा, केवायसी कशी करायची. ज्या बहिणींकडे पती नाही, वडील नाही, ओटीपी टाकू शकत नाही, कागदपत्र, शिफारस पत्र देऊन
केवायसी कशी करायची त्यांनी हा व्हिडिओ पहा. 2 प्रकारचे केवायसीचे व्हिडिओ आहे. पती वडील हयात असेल, ओटीपी असेल तर हा व्हिडिओ पहा. पती वडील हयात नसेल, ओटीपी नसेल तर हा व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.